जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. मी विष्णू गोजरे. दिल्लीमध्ये ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं, ही गोष्ट खरोखर खूप दुर्दैवी आहे आणि चिड आणणारी आहे. या गोष्टीवर बोलण्यापूर्वी तुम्हाला काही घटनांची आठवण करून द्यावीशी वाटते, कारण आपली मेमरी खूप शॉर्ट झाली. काही वर्षांपूर्वी साधारण 2011ला मावळमध्ये पण महाराष्ट्रात पुण्याच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्या शेतकरी आंदोलनावर गोळीबार करण्यात आला होता आणि त्यामध्ये 3 शेतकरी बांधवांचा मृत्यू, अनेक जण त्याच्यामध्ये जखमी झाले होते. आणि त्यावेळेस सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादीची महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर एक आंदोलन झालं होतं रामलीला मैदानावर, योगगुरू रामदेव बाबांनी केलं होतं. आणि त्या आंदोलनात म्हणजे आंदोलनकारी झोपेत असताना रात्री उशिरा त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला होता. आणि तिथे पण एका महिलेचा मृत्यू आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी सरकार काँग्रेसचं होतं. त्यानंतर एक घटना घडली होती गुजरातमध्ये. एका आश्रममध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि त्यात अनेक जण जखमी झाले होते. तिथं राज्य होतं भाजपा सरकारचं. आणि आता जे आंदोलन चालू आहे दिल्लीला, आत्ता हे सध्या आहे भाजप सरकार. म्हणजे तुम्ही एक गोष्टीचा जर विचार केला ना, की सत्तेमध्ये कधी भाजपा पण आहे आणि कधी काँग्रेस पण आहे, काँग्रेस राष्ट्रवादी जे काही पक्ष असेल ते. तर सत्तेमध्ये गेले का यांची भाषा बदलते आणि यांचं काम करण्याची पद्धत बदलते. आता दिल्लीला जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा कोण देते? आता सपोर्ट करायला तिथं कोण गेले? काँग्रेसचे नेते गेले, राष्ट्रवादीचं कोणी गेलं असेल. परंतु हे सगळे जे लोक आहे हे खरंच विश्वासपात्र आहे का? आता याचा आपण गांभीर्याने विचार करण्याची आता गरज आहे. म्हणजे भाजपाचा राग आला का काँग्रेसला निवडून द्या, काँग्रेसचा राग आला का भाजपाला निवडून द्या. आणि यांची काम करण्याची पद्धत बाकी सारखीच. आणि विद्यार्थ्यांची एकच मागणी होती की पुन्हा पुन्हा हे जे पेपर फुटत आहे त्याची जबाबदारी कुठं शिक्षण मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु या सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा, देशाच्या भविष्यापेक्षा त्यांचा अहंकार जास्त मोठा वाटतो. आणि एक लक्षात घ्या, स्वर्गीय राजीवभाई दीक्षित नेहमी सांगायचे की हे पक्ष आणि या पार्ट्या म्हणजे गुंडांच्या टोळक्या आहे. या देशामध्ये पक्षांना काहीच स्थान नाही पाहिजे. चांगले चांगले लोकांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे आणि ते लोकांनी हे देशाचं भविष्य ठरवलं पाहिजे. पण आपणच सगळे अडकलो या पक्षांच्या, आपणच नादी लागलो आहे. आपणच एकमेकांना जाती धर्माच्या नावाखाली आणि विचारधारांच्या नावाखाली, पक्षपाटाच्या नावाखाली आपणच आता विभागले गेले. तर यापुढे मुळातच पक्षमुक्त किंवा पार्टीमुक्त भारत पहिलं ह्याच दिशेने आता वाटचाल व्हायला पाहिजे. आणि आता नवीन जे सुरू झाले कॉक्रोच जनता पार्टी, एका सुप्रीम कोर्टाचे जज का तरुणांना कॉक्रोच म्हणतात. आणि कोणीतरी कुठतो आणले कॉक्रोच जनता पार्टी नावाने काहीतरी संघटन सुरू करतो. आणि मीडियावाल्यासुद्धा आता भारताच्या युवा शक्तीला कॉक्रोच झुळं म्हणून बोलत आहे की दिल्लीला झुळं जमावायला सुरुवात, झुळांचा दिल्लीकडे वाटचाल. म्हणजे तुम्ही तरुणांचा एक प्रकारे उपवास करताय. तुम्ही तरुणांच्या शक्तीला तुम्ही कमी लेखायचा प्रयत्न करताय. एक लक्षात घ्या, याच्या म्हणजे इतिहासातसुद्धा कुणीतरी असा उपवास केला होता छत्रपती शिवरायांचा. अफजल खान म्हटला होता की कोण शिवाजी, तो डोंगर का चुहा. डोंगरातला उंदीर म्हटलं होतं शिवाजी महाराजांना. म्हणून शिवाजी महाराजांनी काय उंदीर जनता पार्टीने खोलली. शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं. आणि सगळं ह्या ज्या आहे ना, या सगळ्या राज्य करणारे हे सगळे मुघल, आदिलशाह, हे सगळे जे कोणी असतील त्यांना दाखवून दिलं की आम्ही डोंगरात उंदीर नाही आहे, आम्ही या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आम्ही मुक्त संचार करणारे, आम्ही इथले वाघ आहे. आणि आजकालचे तरुण तुम्ही पण स्वतःला झोळ म्हणून घेत आहे. हे कितपत योग्य आहे? लक्षात घ्या, आपण छत्रपती शिवराय,
छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या देशातले आपण तरुण, या देशातले आपण नागरिक आहे. स्वतःला झुळ म्हणून स्वतःचा उपवास करून घेऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे.